आज आहे नवरात्री स्पेशल रेसिपी आणि ती म्हणजे उपवासाचे अप्पे। तर आता नवरात्र सुरू होणार आहे आणि त्यात आपल्याला रोज एक काहीतरी उपवासाचं लागतं। अशा वेळेला हे असे उपवासाचे अप्पे तुम्ही नक्की एकदा करून बघा। त्याकरता मी घेतलाय 1 कप भगर। भगर थोडं बघून घ्यायचं। 1 कप भगर घेतलाय। 1 कप भगरला मी अर्धा कप साबुदाणा घेतलाय। नंतर त्यात पाणी घालायचं आणि हे धुवून घ्यायचं। थोडं हाताने जरा चोळून घ्यायचं, धुवून घ्यायचं आणि 2-3दा धुवून घ्यायचं। हे पाणी तेवढं फेकून घ्यायचं। नंतर पाणी फेकल्यानंतर यात घालायचं अर्धा कप नारळ, ओलं नारळ। आता हे नारळ पूर्णपणे ऑप्शनल आहे, घातलं तर कसं आहे चव छान येईल। नारळ घातल्यानंतर पाणी घालायचं, फिरवून घ्यायचं, यावर झाकण ठेवायचं आणि एक 4 ते 5 तास आपण हे भिजत ठेवायचं। 4 ते 5 तासानंतर झाकण काढायचं आणि हे पाणी आहे तेवढं ते फेकून घ्यायचं। आपण पाणी तेवढं काढून घ्यायचं। पाणी काढल्यानंतर हे सर्व मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि जितकं छान बारीक वाटता येईल तितकं वाटून घ्यायचं आणि वाटताना कमीत कमी पाण्याचा वापर करायचा। तर इडलीचं जसं मिश्रण असतं आपलं तशा प्रकारे आपल्याला हे बारीक करून घ्यायचं, वाटून घ्यायचं। त्यानंतर मी ते एका भांड्यात काढून घेतलेलं आहे। त्यावर झाकण ठेवायचं आणि एक 5 मिनिटाकरता आपल्याला हे रेस्ट करायला ठेवायचं आहे। तर इथे मी घेतलंय अप्पे पात्र, त्यावर लावलंय तूप। तर सगळीकडे व्यवस्थित तूप लावून घ्यायचं। तूप किंवा तेल जेही तुम्हाला हवं असेल ते तुम्ही लावू शकता। तर मी तूप लावून घेतलेलं आहे। 5 मिनिटांनी झाकण काढायचं। नंतर त्यात घालायची 1 हिरवी मिरची बारीक कापलेली। एकच हिरवी मिरची घातलेली आहे। मीठ घालायचं आणि हे एकदा परत फिरवून घ्यायचं, म्हणजे मीठ मिरची सगळीकडे आपण जे मिश्रण बनवलंय त्या सगळीकडे व्यवस्थित मिक्स होईल। तर हे फिरवून घ्यायचं आणि नंतर त्यात घालायचा अर्धा चमचा इनो किंवा खायचा सोडा, जे घरात असेल ते खायचा सोडा किंवा इनो। तर खायचा सोडा घालून हे फिरवून घ्यायचं, म्हणजे आपण जो इनो किंवा खायचा सोडा घातलाय तो सगळीकडे बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स होईल। इकडे अप्पे पात्र सुद्धा आपलं गरम झालेलं आहे। यात घालायचं ते मिश्रण। तर खूप घालायचं नाही, थोडी गॅप ठेवायची, कारण ते शिजल्यानंतर असं फुलून वर येतं, त्यामुळे अगदी थोडीशी जागा ठेवायची। तर अप्पे पात्रात हे मिश्रण घालायचं। खूप छान रेसिपी आहे, नक्की एकदा तुम्ही करून बघा। आता नवरात्र येते तर उपवासाला आपल्याला रोज काही ना काही लागतंच, तर अशा प्रकारे हे तुम्ही नक्की करून बघा, चवीला छान लागतात। आता यावर आपण झाकण ठेवायचं आणि खालची बाजू थोडीशी छान असा त्याला रंग येतपर्यंत आपण ही एक ते 1.5 मिनिट आपण हे असंच ठेवूया। तर 1 ते 1.5 मिनिटानंतर झाकण काढायचं आणि बघू शकता फुलून मस्त वर आलेले आहेत। वरनं थोडं मी तूप घातलंय परत आणि याला पलटवून घ्यायचे। तर बघू शकता तुम्ही मस्त सोनेरी रंग आलेला आहे। आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपण 1 मिनिटभर आपण हे शिजवून घेऊया। 1 मिनिटभर, त्यापेक्षा जास्त नाही। आणि 1 मिनिटानंतर आपण हे काढून घ्यायचे। लगेच होतात, झटपट होतात, चवीला अगदी मस्त लागतात, कारण आता आपण ओलं नारळ घातलंय त्यामुळे याची चव खूप छान लागते। दुसरी बॅच सुद्धा मी अशीच करून घेतलेली आहे। हे सुद्धा बघा किती मस्त असे फुगलेले आहेत आणि हे पण आता आपण काढून घेऊया। आता या अप्प्यांना आपण फोडणी देऊया। थोडीशी आपण याला फोडणी द्यायची। तर मी गॅसवर ठेवला एक पॅन, त्यात घातलाय 2 चमचे तूप। तर तूप किंवा तेल जे तुम्हाला हवं असेल ते तुम्ही घालू शकता। 2 चमचे तूप घालायचं। तूप थोडं गरम झालं की त्यात घालायची थोडीशी राई आणि थोडंसं जिरं घालायचं। राई जिरं छान तळतळलं की नंतर त्यात घालायची 1 मिरची बारीक कापलेली, थोडासा कढीपत्ता घालायचा आणि ही फोडणी थोडीशी आपण फिरवून घेऊया काही सेकंदाकरता। नंतर त्यात घालायचे अप्पे, जे अप्पे आपण बनवून ठेवले ते घालायचे। फोडणी घातल्यामुळे काय होतं, याला अजून जास्त मस्त चव येते। तर सर्व अप्पे पॅनमध्ये घालायचे आणि फिरवून घ्यायचे, म्हणजे जी फोडणी आपण घातलेली आहे ते अप्प्यांना व्यवस्थित सगळीकडे लागेल। तर मिनिटभर आपण फिरवून घेऊया। आणि फोडणी नाही केली आणि असे खाल्ले तरी चवीला खूप छान लागते। तर हे मिनिटभर मी मस्त असे फिरवून घेतलेले आहेत। आता यात घालायची कोथिंबीर। जर तुम्हाला उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर थोडीशी कोथिंबीर घाला। परत एकदा आपण हे मिक्स करून घेऊया।
तर इथे मस्त आपले उपवासाचे खोबरं ओलं नारळ घातलेले उपवासाचे अप्पे तयार आहेत, मस्त झाले आहेत. या नवरात्रीला तुम्ही सुद्धा ही रेसिपी असे हे अप्पे नक्की बनवा, चवीला खूप छान लागतात. तर हा पदार्थ तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि केल्यानंतर मला सांगा की कसा वाटला. आणि आवडलंच तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता बघत राहा किरण रेसिपी. धन्यवाद.